नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या TCS IBPS सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण GMC नांदेडचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरचं ॲनालिसिस करत आहोत. हा पेपर झाला होता 30 जुलै 2025 रोजी. 1 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंतची शिफ्ट होती. टोटल 25 प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे इंग्रजीचे. या सर्व प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस करत असताना आपण आपल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे हेही समजून घेणार आहोत. तर आपण ते उत्तर का आलं याचं कारणही समजून घेणार आहोत आणि इतर जे ऑप्शन्स आहेत, इतर जे पर्याय आहेत, ते आपली उत्तरं का होऊ शकले नाहीत हे देखील आपण समजून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड, सिलेक्ट नो आर्टिकल ॲज युअर आन्सर. आता या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे, एक रिकामी जागा आहे, त्यामध्ये आपल्याला आर्टिकल फिलअप करायचं आहे आणि जर त्या ठिकाणी आर्टिकलची गरज नसेल तर नो आर्टिकल नावाचं जे ऑप्शन आहे ते आपल्याला आपलं उत्तर म्हणून पर्याय घ्यायचा आहे. मग आता बघा सेंटेन्स काय दिलेला आहे की एक रिकामी जागा दिलेली आहे आणि त्यानंतर म्हटलेलं आहे पॅसिफिक ओशन इज द लार्जेस्ट अँड डीपेस्ट ओशन ऑन द अर्थ. पहिला प्रश्न अत्यंत सोपा प्रश्न आहे, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर जमलं पाहिजे मित्रांनो, इतका सोपा प्रश्न आहे. आपल्याला विचारलेलं आहे की पॅसिफिक ओशन जो आहे त्याच्या आधी कोणता आर्टिकल आपल्याला यूज करावा लागतो. आता सर्वांना लहानपणापासून आपल्या शिक्षकांनी शिकवलेलंच असतं की जे काही ओशनचे नाव असतात, फॉर एक्झाम्पल इंडियन ओशन असेल, अटलांटिक ओशन असेल किंवा आपला पॅसिफिक ओशन असेल, तर या सर्व ओशनच्या नावांच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागतो आणि त्यामुळे हा जो पॅसिफिक ओशन आहे याच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागेल. त्यामुळे ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पॅसिफिक ओशनच्या आधी आर्टिकल ए चा वापर करता येणार नाही, नो आर्टिकलही आपण म्हणू शकत नाही आणि आर्टिकल अँडचाही वापर आपण पॅसिफिक ओशनच्या आधी करू शकत नाही. या सेंटेन्समध्ये आणखी एक शिकण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, की जर आपण या ठिकाणी लार्जचा सुपरलेटिव्ह डिग्री लार्जेस्ट बघत असू तर त्याच्या आधी सुद्धा त्यांनी आर्टिकल द चा वापर केलेला आहे आणि हा नियम ऑलरेडी मी तुम्हाला एक्झेक्टिव्ह या प्रकरणामध्ये शिकवलेला आहे की ज्या ठिकाणी आपलं सुपरलेटिव्ह डिग्रीचं एक्झेक्टिव्ह येईल त्या ठिकाणी आपल्याला आर्टिकल द चा वापर करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट इथून आपल्याला आणखी शिकता येते मित्रांनो, या ठिकाणी डेपेस्ट हा सुद्धा एक सुपरलेटिव्ह डिग्रीचा एक्झेक्टिव्ह आहे, परंतु डेपेस्टच्या आधी आर्टिकल द वापरलेला नाही आहे. कारण लार्जेस्ट आणि डिपेस्ट कशाने जोडली गेलेली आहेत, अँडने, आणि अँडने जोडली गेल्यामुळे यांच्यासाठी एकच आर्टिकल द जो आहे तो कॉमन पद्धतीने वापरण्यात आलेला आहे. मग अशा पद्धतीने या सेंटेन्समधनं आपल्याला हे शिकता येते की वेगवेगळे जे ओशन्स आहेत त्यांच्या नावांच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागतो. तसेच सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी सुद्धा आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागतो मित्रांनो. चला बघूया पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे. द बेबी स्लेप्ट ब्लँक ड्युरिंग दी थंडरस्टॉर्म. आता या ठिकाणी एक लहान बाळ आहे, द बेबी, आणि स्लेप्ट हा स्लीपचा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. स्लीप म्हणजे झोपणे आणि त्याचा व्हर्बचा सेकंड फॉर्म काय होतो, स्लेप्ट होत असतो. सो द बेबी स्लेप्ट म्हणजे बेबी झोपला किंवा बेबी झोपली. ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान, आणि या ठिकाणी आहे थंडरस्टॉर्म. थंडरस्टॉर्म सर्वांना माहिती असेल, विजेंचा जो गडगडाट होतो त्याला आपण काय म्हणतो, थंडरस्टॉर्म असं म्हणतो. सो थंडरस्टॉर्म चालू असताना बेबी झोपली. मग बेबी कशा पद्धतीने झोपली तो ॲडवर्ब आपल्याला पाहायचा आहे. बेबी अँग्रीली झोपली असेल का, बघा थंडरस्टॉर्म चालू आहे तर बेबी घाबरून झोपलेली असेल, परंतु अँग्रीली झोपली असणार नाही. म्हणून ऑप्शन 1 जो आहे तो या ठिकाणी करेक्ट उत्तर होणार नाही. दुसरं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे पीसफुली. हे आपलं उत्तर आहे, परंतु हे आपलं उत्तर आहे का, आणखी आपल्याला काही ऑप्शन्स चेक करावे लागतील. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे क्विकली स्लेप्ट, तर क्विकली स्लेप्टचा या ठिकाणी काहीही आपला संबंध येत नाही. द बेबी स्लेप्ट क्विकली ड्युरिंग द थंडरस्टॉर्म. जर पुढे ड्युरिंग द थंडरस्टॉर्म नसतं तर आपण क्विकली म्हणू शकलो असतो, परंतु क्विकली आपल्याला म्हणायचं असेल तर पुढे ड्युरिंग द थंडरस्टॉर्म घेऊन चालणार नाही, म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. आणि कुणीही व्यक्ती लाऊडली वगैरे झोपू शकत नाही, म्हणून हे चौथं ऑप्शन कॅन्सल होईल. मग अशा परिस्थितीत आपल्याकडे केवळ एक पर्याय शिल्लक राहतो, तो म्हणजे पीसफुली, आणि म्हणून हे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर होईल की द बेबी स्लेप्ट पीसफुली. बेबी जो आहे तो शांततेने झोपला ड्युरिंग द थंडरस्टॉर्म चालू असताना देखील. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर होईल ऑप्शन 2. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स. आता इथून पुढे जे विद्यार्थी TCS पॅटर्नच्या परीक्षांना सामोरं जात असतील त्यांना अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. म्हणजे पुढे आगामी काळामध्ये छत्रपती संभाजीनगर GMCचे जे पेपर्स आहेत ते होतील, परीक्षा होईल आणि त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी असणं आपल्यासाठी आवश्यक आहे मित्रांनो. इथे 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत.
चारही सेंटेन्सेस आपल्याला चेक करायचे आहेत की त्यापैकी कोणतं सेंटेन्स इनकरेक्ट आहे, कोणतं सेंटेन्स रॉंग आहे, कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे ग्रामॅटिकली. मग बघा पहिलं सेंटेन्स, आय विल मीट यू ॲट द कॅफे टुमॉरो इव्हिनिंग. आय विल मीट यू, मी तुला भेटणार. सो आय बरोबर आहे, आय नंतर विल बरोबर आहे, विल नंतर मीट हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे का, हे देखील बरोबर आहे. मीट यू, आय विल मीट यू, मी तुला भेटणार. कुठे भेटणार, तर ते स्थळ दिलेलं आहे ॲट द कॅफे. सो हा काय आहे, एक प्लेस आहे. प्लेस दाखवणारा एक ॲडवर्ब आहे, जे ॲडवर्ब चॅप्टरमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि पुढे बघा या ठिकाणी टुमॉरो इव्हिनिंग म्हटलेलं आहे. सो टुमॉरो आणि इव्हिनिंग हे दोन शब्द आहेत. सो टुमॉरो या ठिकाणी काय दर्शवतो, तर टुमॉरो या ठिकाणी टाइम दर्शवतो आणि इव्हिनिंग पण काय दर्शवतो, तर इव्हिनिंग या ठिकाणी टाइम दर्शवतो. मग आता या सेंटेन्सची रचना बरोबर आहे का, की आय मीट यू हे तर बरोबर आहे. ॲट दी कॅफे म्हणजे कॅफेमध्ये, कॅफेला भेटणार. सो प्लेस या ठिकाणी बरोबर आहे आणि पुढे जो टाइम आहे तो टाइम दिलेला आहे. त्यामध्येही टुमॉरो आधी आहे आणि इव्हिनिंग नंतर आहे. सो आपण अशा पद्धतीनेच बोलत असतो की उद्या आणि उद्याच्या दिवशीचा जो पार्ट असेल, म्हणजे सकाळचा भाग असेल, संध्याकाळचा भाग असेल किंवा दुपारचा भाग असेल, म्हणजे वेळेचा, टुमॉरो उद्याचा दिवस, उद्याच्या दिवसाचे 3 पार्ट, सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा एक रात्राचा चौथा पार्ट आपण घेऊ शकतो. सो आधी आपल्याला तो दिवस घ्यायचा आहे, कोणता दिवस आहे, आणि नंतर त्याचे पार्ट जे असतील ते आपल्याला पुढे घ्यावे लागतात ॲज अ टाईम म्हणून. सो हे सेंटेन्स बरोबर आहे, परंतु आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. शी इज गोइंग टू सबमिट हर थिसिस नेक्स्ट वीक. शी इज गोइंग टू सबमिट, शी इज गोइंग टू सबमिट. आता या ठिकाणी शी इज गोइंग बरोबर आहे म्हणजे ती जात आहे, परंतु पुढे 2+V1 घेतलेला आहे म्हणजे 2+ सबमिट आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती भविष्यात किंवा नजीकच्या काळात लवकरच हे काम करणार आहे. सो शी इज गोइंग टू सबमिट म्हणजे ती सबमिट करणार आहे किंवा ती सबमिट करण्याच्या मार्गावर आहे. हर थिसिस, तिचा जो थिसिस आहे तो नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यामध्ये. सो या ठिकाणी हे सेंटेन्सही बरोबर आहे, इथे काहीही अडचण नाही. सो आपलं हे सेंटेन्स बरोबर असल्यामुळे इनकरेक्ट नाही म्हणून ऑप्शन उत्तर होणार नाही. दे विल हॅव, दे नंतर विल बरोबर, हॅव बरोबर, हॅव नंतर V3 पाहिजे तर हा फिनिश्ड बरोबर आहे. म्हणजे हा कोणता टेन्स झाला, हा फ्युचर परफेक्ट टेन्स झाला. दे विल हॅव फिनिश्ड, त्यांनी फिनिश केलेला असेल काय, तर द प्रोजेक्ट, म्हणजे त्यांनी प्रोजेक्ट कंप्लीट केलेला असेल बाय फ्रायडे, म्हणजे शुक्रवारपर्यंत त्यांनी त्यांचा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट केलेला असणार, असा याचा अर्थ होतो. हे सेंटेन्सही बरोबर आहे मित्रांनो आणि म्हणून या सेंटेन्समध्ये काहीही अडचण नाही, काहीही एरर नाही. आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. मग आता हेच आपलं फायनल आन्सर असेल, कारण पहिली 3 सेंटेन्स तर आपली या ठिकाणी चेक करून झालेली आहे. त्यामध्ये कोणताही एरर आपल्याला सापडला नाही, कोणताही एरर आपल्याला मिळाला नाही. ऑब्व्हियसली चौथं ऑप्शन आपलं करेक्ट आन्सर होईल. आता चौथं सेंटेन्स काय आहे ते समजून घेऊ. वेन ही विल अराईव्ह, जेव्हा तो येईल किंवा जेव्हा तो येणार किंवा जेव्हा त्याचं आगमन होईल. वी विल स्टार्ट द प्रेझेंटेशन, आपण प्रेझेंटेशन स्टार्ट करू. आता सेंटेन्समध्ये काय एरर आहे मित्रांनो बघा, की हा जो वेनचा क्लॉज आहे, या वेनच्या क्लॉजमध्ये हा इथपर्यंत, वेनपासून ते अराईव्ह पर्यंत हा कोणता क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात कशाने झालेली आहे, वेनने झालेली आहे. मग जेव्हा आपण वेनचा क्लॉज घेतो मित्रांनो, तर वेनच्या क्लॉजमध्ये आपल्याला फ्युचरचा कोणताही टेन्स घेता येत नाही. म्हणजे वेनच्या सेंटेन्समध्ये आपण फक्त एवढंच म्हणू शकतो वेन ही, आणि आता ही अराईव्ह आहे तर हा अराईव्हचा अराईव्हज पाहिजे. सो वेन ही अराईव्हज, जेव्हा तो येईल. बघा इंडिकेशन फ्युचरचंच मिळेल आपल्याला, अर्थ मिनिंग फ्युचरचाच घ्यावा लागेल, पण सेंटेन्स लिहिताना आपल्याला प्रेझेंट इंडेफिनेट टेन्समध्ये लिहावं लागतं. याची सविस्तर चर्चा आपण ऑलरेडी आपल्या टेन्स या प्रकरणामध्ये आणि आपण जे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस प्रकरण घेतलेलं आहे या दोन्ही प्रकरणामध्ये याची सविस्तर चर्चा आपण केलेली आहे मित्रांनो. मग वेन सोबत आणखी तुम्ही काय लक्षात ठेवायचं, की जर या ठिकाणी आपण इफ हा शब्द घेतला असता आणि आणखी जर आपण या ठिकाणी अनलेस हा शब्द घेतला असता तरी देखील विल जो आहे तो या ठिकाणी आला नसता. म्हणजे वेनच्या क्लॉजमध्ये, इफच्या क्लॉजमध्ये आणि अनलेसच्या क्लॉजमध्ये अशा पद्धतीने विल जो आहे तो यायला नको. कॉमा करून पुढचं जे सेंटेन्स असेल किंवा पुढचा जो क्लॉज असेल त्यामध्ये विल येऊ शकतो, फ्युचर टेन्स येऊ शकतो, परंतु एक्झॅक्टली जो वेनचा क्लॉज असेल, इफचा क्लॉज असेल, अनलेसचा क्लॉज असेल त्याच्यामध्ये विल येणार नाही. आणि ही सर्वात मोठी चुकी या सेंटेन्सची आहे आणि त्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट झालं, त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं झालं. आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे, सिलेक्ट करायचं सांगितलेलं आहे, तर हे चौथं सेंटेन्स आहे की जे आपण सिलेक्ट करतोय ॲज अन इनकरेक्ट सेंटेन्स, म्हणून चौथं ऑप्शन आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. पुन्हा एकदा आपल्याला आर्टिकलवर प्रश्न विचारलेला आहे. पहिलाच प्रश्न पॅसिफिक ओशनच्या आर्टिकलवर विचारला होता. सेकंड क्वेश्चन अगेन आर्टिकल चॅप्टरवर विचारलेला आहे.
बघा ही प्लेड, ही म्हणजे तो आणि प्लेड म्हणजे V2 म्हणजे तो खेळला, ब्रिलियंटली म्हणजे हुशारीने खेळला आणि वॉन आणि जिंकला. सो ही प्लेड ब्रिलियंटली, तो हुशारीने खेळला अँड वॉन आणि जिंकला. काय जिंकला? तर मॅच जिंकला दॅट एव्हरीवन वॉज टॉकिंग अबाउट. ज्या मॅचबद्दल प्रत्येक जण बोलत होता, मॅच दॅट एव्हरीवन वॉज टॉकिंग अबाउट, अशी मॅच की ज्याबद्दल प्रत्येक जण बोलत होता ती मॅच आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे की मॅचच्या आधी एक ब्लँक आहे, त्या ब्लँकमध्ये आपल्याला एक आर्टिकल जो आहे तो फिलअप करायचा आहे. मग मॅचच्या आधी दोन प्रकारचे आर्टिकल येऊ शकतात. एकतर आर्टिकल ए येऊ शकतो किंवा आर्टिकल द येऊ शकतो. आर्टिकल ॲन तर मुळीच येणार नाही मित्रांनो, कारण तो स्वरध्वनी नाही, म्हणून ॲनचा पत्ता कट्ट झाला. आता ए आणि द शिल्लक राहिला. आता मॅचच्या आधी आर्टिकल ए बरोबर होईल की द बरोबर होईल हे आपण कसं चेक करणार? तर ही जी मॅच आहे ही डेफिनेट मॅच आहे. हे कशावरनं आपल्याला कळतंय? कारण या मॅचबद्दल, या सामन्याबद्दल पुढे आपल्याला अधिक माहिती दिलेली आहे की हा एक असा सामना आहे की ज्या सामन्याबद्दल प्रत्येक जण बोलत होता. म्हणजे ज्या सामन्याबद्दल प्रत्येक जण बोलत होता असा सामना, ज्या मॅचबद्दल प्रत्येक जण बोलत होता असा सामना. म्हणून ज्या मॅचबद्दल प्रत्येक जण बोलत होता असा सामना या ठिकाणी काय होईल? डेफिनेट होईल, विशेष होईल, स्पेशल होईल. आणि विशेष केसमध्ये, स्पेशल केसेसमध्ये, डेफिनेट केसेसमध्ये डेफिनेट आर्टिकल यूज करावा लागतो. आणि डेफिनेट आर्टिकल कोणता आहे? तर डेफिनेट आर्टिकल द आहे. म्हणून या ठिकाणी आर्टिकल एचा वापर न करता आपल्याला आर्टिकल दचा वापर करावा लागेल. आणि आर्टिकल द ज्या ऑप्शनमध्ये असेल ते आपलं करेक्ट आन्सर आहे. म्हणून ऑप्शन 4 या ठिकाणी करेक्ट उत्तर आपलं होईल. नो आर्टिकल अजिबात नाही. ए का आलं नाही? तर आपण या ठिकाणी मॅचबद्दल बोलतोय, ती मॅच विशेष आहे म्हणून ए आलं नाही. अँतर स्वरध्वनी असेल तेव्हा येईल, इथे स्वरध्वनीचा काहीही विषय नाही. आता बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द सेंटेन्स दॅट कंटेन्स ग्रामॅटिकल एरर. बघा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पुढे विचारले जातील, त्यासाठी आपण तयार राहायचं आहे. सिलेक्ट द सेंटेन्स दॅट कंटेन्स ग्रामॅटिकल एरर. 4 सेंटेन्स दिलेली आहेत. बघा या ठिकाणी दे हा सब्जेक्ट आहे, दे नंतर आर घेतला जातो, पुढे आयएनजी व्हर्ब घेतला जाईल टू ऑर्गनाइज. जसं त्या ठिकाणी होतं शी इज गोइंग टू सबमिट, या ठिकाणी आहे दे आर गोइंग टू ऑर्गनाइज, म्हणजे ते ऑर्गनाइज करणार आहेत. काय ऑर्गनाइज करणार आहेत? तर एक वर्कशॉप ऑर्गनाइज करणार आहेत. आणि कोणत्या महिन्यामध्ये? तर इन जुलै महिन्यांमध्ये. सो बघा दे नंतर आर बरोबर, त्यानंतर आयएनजी बरोबर 2+V1 आलेला आहे, तोही बरोबर. काय आयोजित करतील? तर ए वर्कशॉप बरोबर. हा ए म्हणजे काय? या ठिकाणी एक म्हणून घेतलेला आहे आणि जुलैच्या आधी इन पण बरोबर आहे, म्हणजे हे सेंटेन्स ग्रामॅटिकली बरोबर आहे. हे आपलं उत्तर होणार नाही कारण इनकरेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. वी विल ट्रॅव्हल, वी नंतर शाल किंवा विल दोन्ही आपण यूज करू शकतो. कोणत्या केसेस असतात ते मी ऑलरेडी तुम्हाला टेन्स प्रकरणामध्ये शिकवलेलं आहे. विल नंतर शाल नंतर ट्रॅव्हल V1 बरोबर आहे, टू जापान बरोबर आहे. इफ नंतर या ठिकाणी वी बरोबर आहे, गेट बरोबर आहे, द विजाज ऑन टाइम. सो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? वी विल ट्रॅव्हल टू जापान, आम्ही जापानला ट्रॅव्हल करू, इफ वी गेट द विजाज ऑन टाइम, जर आम्हाला वेळेवर विजा मिळाला तर. मग या सेंटेन्समध्येही काही अडचण नाही. बाय नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षापर्यंत. शी विल हॅव कम्प्लिटेड हर रिसर्च, तिने तिचा रिसर्च कंप्लीट केलेला असेल. हे सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये आहे? फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये, की भविष्यामध्ये एखादी घटना पूर्ण झालेली असेल, भविष्यामध्ये एखादी ॲक्शन कंप्लीट झालेली असेल, पूर्ण झालेली असेल, तेव्हा आपण विल हॅव प्लस V3चा वापर करतो. सो बाय नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत किंवा पुढच्या वर्षाच्या आतपर्यंत, पुढचं वर्ष होईपर्यंत शी विल हॅव कम्प्लिटेड हर रिसर्च, तिने तिचा रिसर्च कंप्लीट केलेला असेल. हे सेंटेन्स पण बरोबर आहे मित्रांनो. इथे बघा आय नंतर विल बरोबर, कॉल बरोबर, यू बरोबर, वेन बरोबर आणि पुढे बघा आय विल रीच द एअरपोर्ट. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की हा व्हेनचा क्लॉज आहे. बघा इथून पुढे आपण जातोय व्हेन पासून, जसं जसं आपण पुढे जातोय तर इथपर्यंत हा कोणाचा क्लॉज आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे व्हेनचा. आणि व्हेनच्या क्लॉजमध्ये आपण विल किंवा कोणताही फ्युचर टेन्स वापरत नाही. हे मागच्या सेंटेन्समध्ये इथे बघा, इथे आपण हेच पाहिलं की हा व्हेनचा क्लॉज आहे. व्हेनच्या क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स वापरता येत नाही, इफच्या क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स वापरता येत नाही, अनलेसच्या क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स वापरता येत नाही. मग हाच सेंटेन्स त्यांनी पुढे वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे की इथे त्यांनी व्हेनचा क्लॉज सुरुवातीला दिलेला आहे आणि या सेंटेन्समध्ये, या प्रश्नामध्ये व्हेनचा क्लॉज त्यांनी शेवटी दिलेला आहे. व्हेनचा क्लॉज सुरुवातीलाही येऊ शकतो, व्हेनचा क्लॉज नंतरही येऊ शकतो, त्यामध्ये काहीही अडचण नाही आणि काहीही गैर पण नाही, चुकीचं पण नाही. सो व्हेनच्या क्लॉजमध्ये काय येणार नाही? विल येणार नाही. म्हणजे विल येणार नाही म्हणजेच फ्युचर टेन्स कोणताही यूज केला जात नाही.
मग बघा वेनच्या क्लॉजमध्ये विल वापरलेला आहे म्हणजे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे म्हणजे हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे आणि आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स सिलेक्ट करायला सांगितलेलं आहे म्हणून आपण हे सिलेक्ट करूया ॲज अन इनकरेक्ट सेंटेन्स म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. द बुक वॉज लॉंग, इट केप्ट राशिद एंगेज टिल द लास्ट पेज. बघा या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे की ॲप्रोप्रिएट कंजंक्शन आपल्याला यूज करायचं आहे. द बुक वॉज लॉंग, पुस्तक खूप मोठं होतं. द बुक वॉज लॉंग, इट केप्ट राशिद, आणि त्याने राशिदला एंगेज ठेवले, त्याने राशिदला बिझी ठेवले. टिल दी लास्ट पेज म्हणजे शेवटचं पेज होईपर्यंत, शेवटचं पेज रीड करेपर्यंत त्या पुस्तकाने राशिद नावाच्या या व्यक्तीला काय केलेलं आहे, एंगेज्ड ठेवलेलं आहे, बिझी ठेवलेलं आहे. आणि इकडे काय आहे, पुस्तक कसं आहे, लॉंग म्हणजे पुस्तक मोठं असेल, पुस्तक जाड असेल, पुस्तक जास्त पेजेसचं असेल आणि इतकं जास्त पेजेसचं पुस्तक असून सुद्धा त्या पुस्तकाने राशिद नावाच्या या व्यक्तीला काय केलेलं आहे, एंगेज्ड ठेवलेलं आहे. कुठपर्यंत, तर शेवटचं पेज रीड करेपर्यंत. मग आपल्याकडे इथे ब्लँक आहे, यामध्ये आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. एक आहे आयदर आणि दुसरं आहे नॉर. आता आयदर आणि नॉर कंजंक्शन म्हणून केव्हा वापरले जातात, जेव्हा आयदर सोबत ऑर वापरला जाईल किंवा नायदर सोबत नॉर वापरला जाईल. या सेंटेन्समध्ये कुठेच आपल्याला आयदर ऑरची जोडी किंवा नायदर नॉरची जोडी आपण वापरू शकत नाही. आणि सेंटेन्समध्ये जर आपण येथे आयदर घेणार तर पुढे कुठेतरी ऑर पाहिजे, तो नाही, म्हणून पहिलं ऑप्शन आपल्याला कॅन्सल करावं लागेल. सेंटेन्समध्ये कुठेही नायदर नाही, त्यामुळे नॉर आपल्याला घेता येणार नाही. सो ऑप्शन 2 कॅन्सल. त्यानंतर आपल्याकडे 2 पर्याय शिल्लक राहिले, येट पण आहे आणि सो पण आहे. सो बघा, द बुक वॉज लॉंग आणि येट जर आपण या ठिकाणी घेतला तर येटचा अर्थ होईल या ठिकाणी तरी सुद्धा. द बुक वॉज लॉंग येट इट केप्ट राशिद एंगेज टिल द लास्ट पेज. पुस्तक खूप मोठं होतं तरी सुद्धा, येट तरी सुद्धा या पुस्तकाने राशिदला शेवटचं पेज रीड करेपर्यंत एंगेज ठेवलं. या अर्थाने येटचा वापर होऊ शकतो. आणि या ठिकाणी सो आहे, सो म्हणजे म्हणून, देअरफॉर द बुक वॉज लॉंग, पुस्तक लॉंग होतं म्हणून त्या पुस्तकाने राशिदला शेवटचं पेज रीड करेपर्यंत एंगेज ठेवलं. सोचा अर्थ या ठिकाणी घेता येणार नाही. का घेता येणार नाही, पुस्तक लॉंग होतं म्हणून त्या पुस्तकाने राशिदला शेवटचं पेज रीड करेपर्यंत एंगेज ठेवलं का, जनरली असं होत नाही. पुस्तक लॉंग असलं तर आपण जनरली शेवटच्या पेजपर्यंत पूर्ण पुस्तक रीड करत नाही, सहसा असं आढळत नाही. आणि सोचा वापर जर आपण करायचा म्हटला मित्रांनो या ठिकाणी, तर सो नंतर पण आपल्याला एक कॉमा द्यावा लागेल की जो या ठिकाणी नाही आहे. आणि सो नंतर जर आपण या ठिकाणी कॉमा देऊ शकत नाही कारण आपल्याला कंजंक्शन म्हणून सांगितलेलं आहे. सो नंतर या ठिकाणी जर कॉमा नाही तर सो आपल्या लिस्टमधनं, ऑप्शनमधनं कॅन्सल होईल, एलिमिनेट होईल. मग आपल्याकडे येट हा एक पर्याय शिल्लक आहे, तोच आपला करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न दिलेला आहे, पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस आर गिवन बिलो. एका सेंटेन्सचे पार्ट खाली देण्यात आलेले आहे. वाईल द फर्स्ट सेगमेंट A1 इज द करेक्ट ऑर्डर. इथे A1 ने हे जे सेंटेन्स दिलेलं आहे याची ऑर्डर, याची अरेंजमेंट करेक्ट आहे, म्हणजे हा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे. द रेस्ट ऑफ दी सेगमेंट्स आर जम्बल्ड अप. आणि बाकीचे जे PQRS म्हणून सेंटेन्सेसचे पार्ट आहेत त्यांना जम्बल्ड अप करण्यात आलेलं आहे, म्हणजे त्यांची जागा जी आहे ती चुकीची आहे, त्यांची अरेंजमेंट जी आहे ती चुकीची आहे. अरेंज दी सेगमेंट्स इन द करेक्ट ऑर्डर. आणि ते बाकीचे जे राहिलेले PQRS सेंटेन्सेस आहेत त्यांना आपल्याला प्रॉपरली अरेंज करायचं आहे, प्रॉपर सिक्वेन्समध्ये, की जेणेकरून आपण एक मिनिंगफुल अँड कोहरंट सेंटेन्स जे आहेत ते, कोहरंट म्हणजे रिलेटेड असलेलं, प्रॉपर जे होईल ते, आणि मिनिंगफुल म्हणजे त्याच्यामध्ये अर्थपूर्ण जो होईल असं सेंटेन्स आपल्याला तयार करायचं आहे. मग बघा काय म्हटलेलं आहे पहिलं सेंटेन्स, की द स्पेसशिप होवर्ड अबव द ग्राउंड. एक स्पेसशिप आहे, स्पेसशिप सगळ्यांना माहिती आहे. होवर्ड हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे. होवर्ड म्हणजे घिरटी घालणे. विमान बघतो आपण, पक्षी बघतो बघा हवेमध्ये, ते काय करतात, असं गोल राऊंड मारतात हवेमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, घिरटी घालणे. 1 राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड असं. तर हे स्पेसशिप काय करत होतं, ग्राउंडच्या वर, अबव दी ग्राउंड, ग्राउंडच्या वर काय करत होतं, होवर करत होतं, घिरट्या घालत होतं. पुढे म्हटलेलं आहे, इट्स इंजिन हमिंग क्वाइटली. त्याचं जे इंजिन आहे, त्या स्पेसशिपचं जे इंजिन असेल ते इंजिन काय करत होतं, क्वाइटली हमिंग करत होतं. हमिंग म्हणजे असा आवाज, आपण विमान जाताना जो आवाज ऐकतो, स्पेसशिपचा जो आवाज असतो तोच तो, त्या प्रकारचा आवाज. तर क्वाइटली तो काय करत होता, हमिंग साऊंड देत होता. पुढे म्हटलेलं आहे, लाईक अ जायंट इन्सेक्ट, की जणू काही एक जायंट खूप मोठा, इन्सेक्ट म्हणजे किडा,
रेडी टू स्ट्राईक, जणू काही एखादा मोठा किडा जो आहे तो स्ट्राईक करायला रेडी आहे, स्ट्राईक करायला प्रिपेअर्ड आहे असा. लाईट्स ब्लिंकिंग इन रिदमिक पॅटर्न्स, की जे स्पेसशिप आहे त्याचे जे लाईट्स आहेत ते एका रिदमिक पॅटर्नमध्ये ब्लिंक करत होते. ब्लिंक आपल्याला माहिती असेल लुकझुक करणे. अँड कास्टिंग लॉंग शॅडोज ऑन दी रॉक्स बिलो, आणि कास्टिंग म्हणजे टाकणे, लॉंग शॅडोज म्हणजे मोठी सावली जी आहे ऑन द रॉक्स बिलो, खाली जे रॉक होते त्या रॉकवर ते काय करत होते, त्या रॉकवर त्या ठिकाणी ते सावली जी आहे आपली टाकत होतं. कोण? ते जे स्पेसशिप आहे ते. मग आता जर आपण पूर्ण सेंटेन्स या ठिकाणी समजून घेतलेला आहे मित्रांनो, तर मग आपल्याकडे बघा पहिला पर्याय आहे ज्यामध्ये म्हटलेला आहे आर, की ग्राउंड नंतर आपल्याला आर वापरायचा आहे. इकडे म्हटलेलं आहे दी स्पेसशिप होवर्ड अबव दी ग्राउंड, आणि त्यानंतर आपण घेऊया लाईट्स ब्लिंकिंग इन रिदमिक पॅटर्न. काही संबंध येत नाहीये, प्रॉपर सेंटेन्स जुळत नाहीये. एकीकडे स्पेसशिप जे आहे ते होवर करतंय आणि लगेच आपण म्हणतोय की लाईट्स जे आहेत ते ब्लिंक करतायत. तर या ठिकाणी आपण आर हे सेंटेन्स फर्स्ट सेंटेन्स घेऊ शकत नाही. त्यानंतर बघा पी सेंटेन्स जसंच तसे की त्याचं इंजिन जे आहे ते हमिंग करतंय, त्याचं म्हणजे कोणाचं? स्पेसशिपचं. म्हणजे या ठिकाणी आपलं कनेक्शन होताना आपल्याला पाहायला मिळतंय, म्हणजे हे आपलं उत्तर होऊ शकतं. त्यानंतर क्यू म्हटलेलं आहे, क्यू मध्ये काय आहे? सो या ठिकाणी लाईक अ, बघा इथे ग्राउंड नंतर ऑलरेडी कॉमा दिलेला आहे. जर ऑलरेडी कॉमा दिलेला आहे तर तो लाईक वाला सेंटेन्स आपल्याला घेता येणार नाही, म्हणजे क्यूने आपल्या सेंटेन्सची सुरुवात या ठिकाणी होणार नाही. मग आता बघा इथे पी हाच आपला पहिला सेंटेन्स होईल. मग दोन ऑप्शनवरनं आपल्याला कळतंय की पी आणि पी जो आहे तोच आपला फर्स्ट सेंटेन्स आहे. आता बघा या ठिकाणी पी नंतर आर घेतलेला आहे आणि पी नंतर क्यू घेतलेला आहे. तर पी नंतर आर बरोबर येतोय की क्यू बरोबर येतोय हे आपण बघूया. की इट्स इंजिन हमिंग क्वाइटली, त्याचं इंजिन जे आहे ते हमिंग साऊंड प्रोड्यूस करतंय. आणि त्यानंतर एक आहे आर, तर आर बघा काय? लाईट्स ब्लिंकिंग इन रिदमिक पॅटर्न्स. पुन्हा एकदा तेच कन्फ्युजन होते की कसले लाईट, कोणते लाईट. आणि या ठिकाणी आहे पी नंतर क्यू, क्यू जो आहे तो काय सांगतो या ठिकाणी बघा, क्यू जो आहे तो आहे लाईक अ जायंट इन्सेक्ट रेडी टू स्ट्राईक, की हे जे इंजिनचा जो हमिंग साऊंड आहे तो काय होत आहे? क्वाइटली हमिंग होत आहे, प्रोड्यूस होत आहे. आणि कशासारखा? तर एका मोठ्या जायंट म्हणजे मोठा किंवा राक्षस पण म्हणू शकतो आपण, इन्सेक्ट रेडी टू स्ट्राईक, की जणू काही कोणता तरी एक मोठा इन्सेक्ट जो आहे तो स्ट्राईक करण्याच्या मार्गावर आहे, शिकार करण्याच्या मार्गावर आहे, लढाई काहीतरी आपण ज्याला म्हणतो अटॅक करण्याच्या मार्गावर आहे. मग आपलं क्यू सेंटेन्स जे आहे तेच बरोबर होईल, म्हणजे हे ऑप्शन आपलं बरोबर होईल. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार नाही. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाइज द एरर इन द गिवन सेंटेन्स. पुन्हा एकदा एररचा प्रश्न आपल्याला विचारला. पूर्वी MPSC अशा प्रकारचे प्रश्न विचारायची, आता TCS पण या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारतोय. शी गो टू स्कूल एव्हरी डे, परंतु प्रश्न सोपा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, जेव्हा आपण शी नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घेतो, शी नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घेतो तेव्हा फक्त व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घेत नाही, तर त्याला आपण एस किंवा ES जोडत असतो. आपल्याला माहिती असेल ही, शी, इट किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल तर त्यानंतर प्रेझेंट इंडेफिनिट टेन्समध्ये आपण फक्त V1 वापरत नाही, तर V1 ला एस किंवा ES जोडत असतो. अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी शी नंतर हा जो गो V1 आहे हा चुकीचा आहे. हा जो गो V1 आहे याला आपल्याला एस किंवा ES जोडावा लागेल. शेवटी ओ असल्यामुळे ES जोडावा लागतो. शी गोज टू स्कूल एव्हरी डे हे सेंटेन्स आपलं बरोबर होईल. सो बघा शी गोड असं तर अजिबात नाही, असा तर शब्दच नाही, म्हणजे हे कॅन्सल होईल. शी नंतर डायरेक्टली ING प्रत्यय असलेला शब्द घेता येत नाही. बघा कोणताही सब्जेक्ट असो त्या सब्जेक्ट नंतर लगेचच व्हर्ब ING फॉर्ममध्ये येत नाही, कारण त्या सब्जेक्ट नंतर ॲटलिस्ट तुम्हाला इज किंवा एम किंवा आर किंवा वॉज किंवा वर किंवा बी किंवा बीन अशा प्रकारचे शब्द यूज करावे लागतात. त्यानंतर आपण व्हर्ब ING फॉर्ममध्ये घेऊ शकतो. आपण डायरेक्टली ING फॉर्ममध्ये सब्जेक्ट नंतर घेऊ शकत नाही. आता या ठिकाणी शी नंतर गॉन V3 आहे. ज्या पद्धतीने कोणत्याही सब्जेक्ट नंतर लगेचच व्हर्ब ING फॉर्म येत नाही, अगदी त्याच पद्धतीने कोणत्याही सब्जेक्ट नंतर लगेचच व्हर्बचा थर्ड फॉर्म येत नाही. गॉन हा गोचा थर्ड फॉर्म आहे आणि शी नंतर गॉन हा थर्ड फॉर्म येणार नाही, म्हणून कॅन्सल होईल. आणि या ठिकाणी गोज बघा अगदी बरोबर दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न. The following sentence has been split into 4 segments. Identify the segment that contains error. आपल्याला सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या एक सेंटेन्स वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये दिलेला आहे. कोणता एरर आहे आपल्याला शोधायचा आहे. ड्युरिंग द फेस्टिवल लास्ट इयर. ड्युरिंग द फेस्टिवल म्हणजे फेस्टिवलच्या दरम्यान, आणि कधी? लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी. घटना
कुठली आहे, कधीची आहे, तर मागच्या वर्षाची आहे. म्हणजे ऑब्व्हियसली घटना कुठे जायला पाहिजे, जे काही घडलेलं असेल ते पास्टमध्ये जायला पाहिजे. वी हॅव एन्जॉयड डिलिशियस ट्रेडिशनल फूड. आता बघा हा सब्जेक्ट आहे आणि हा जो हॅव आहे आणि हा जो V3 आहे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. कोणता टेन्स आहे मित्रांनो? हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. मग आता आपल्याला कळालं असेल माझं नेमकं काय म्हणणं आहे या ठिकाणी किंवा एरर काय आहे. जर पहिल्या पार्टमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की फेस्टिवलच्या दरम्यान मागच्या वर्षी, तर घटना जी घडेल ती मागच्या वर्षी घडेल आणि मागच्या वर्षीची घटना दाखवण्यासाठी इंग्लिश ग्रामरमध्ये आपण पास्ट टेन्सचा वापर करतो, प्रेझेंट परफेक्टचा वापर करत नाही. म्हणजे हा हॅव एन्जॉयड जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणजे हा जो पार्ट बी आहे ना यामध्ये एरर आहे. मग पार्ट बी ऑप्शन 1 मध्ये आहे म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न. पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. आता पॅराजम्बलचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो सोडवायचा आहे. पॅराजम्बलचे प्रश्न आता सध्या आपल्याला विचारले जात आहेत, कंपल्सरी विचारले जात आहेत, म्हणून आपल्याला पॅराजम्बलचे क्वेश्चन सोडवता आले पाहिजे. बघा पहिलं सेंटेन्स जे आहे त्याची सुरुवात ऑफनने झालेली आहे. ऑफन फील्स स्टक. सो ऑफनने सुरू होणारं सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स असणार नाही. त्यामुळे अशी ऑप्शन शोधा की ज्यांची सुरुवात एने झालेली आहे आणि त्यांना कॅन्सल करून टाका, त्यांना एलिमिनेट करा. सो बघा या ठिकाणी दिसतंय का कुठे एक ऑप्शन क्रमांक 3 आहे की ज्याची सुरुवात एने झालेली आहे, परंतु ऑफनने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स नसतं. त्यामुळे हे ऑप्शन आपण काय करायचं? एलिमिनेट करायचं. तिसरं बाद झालं. पुढे काय आहे? हिज ग्रेड्स. आता हे हिज ग्रेड्स जे आहेत त्याचे ग्रेड्स, त्याचे ज्या श्रेणी आहेत किंवा त्याचे जे ग्रेड्स आहेत त्याबद्दल, परंतु त्याचे म्हणजे कोण क्लिअर नाहीये, कुणीतरी असू शकतं. मग कुणीतरी जो असेल तो आधी येईल आणि नंतर मग हिज ग्रेड येईल. याचा अर्थ असा आहे की या सेंटेन्सच्या आधी पण एक सेंटेन्स असणारच. मग या सेंटेन्सच्या आधी जर एक सेंटेन्स असेल तर हे आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही, म्हणून हे सुद्धा पहिलं सेंटेन्स नाही. मग जर बी आपलं फर्स्ट सेंटेन्स नाही तर आपलं काम काय आहे? ऑप्शनकडे जायचं, असं ऑप्शन शोधायचं ज्याची सुरुवात बी ने होत आहे त्याला एलिमिनेट करायचं, त्याच्याबद्दल विचारच करायचा नाही. सो बघा आहे का ऑप्शन? ऑप्शन क्रमांक 2 आहे की ज्याची सुरुवात बी ने होत आहे. या ऑप्शनला आपण कॅन्सल करतोय. राहिलेले ऑप्शन आपण टॅली करूया. एक आहे सी ने सुरू होणार, एक आहे डी ने सुरू होणार. मग बघा या ठिकाणी ऑल्दो ने सुरू होणार आपलं सेंटेन्स फर्स्ट सेंटेन्स होऊ शकतं का? तर यस, ऑल्दो ने सुरू होणारं सेंटेन्स आपलं फर्स्ट सेंटेन्स होऊ शकतं. परंतु ॲज इफ एव्हरीथिंग एल्सने आपल्या सेंटेन्सची सुरुवात होऊ शकते का? तर हे मुळीच नाही. सो डी सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स अजिबात होणार नाही. मग आपलं काम काय आहे? असं ऑप्शन शोधा ज्याची सुरुवात डी ने होत आहे त्याला एलिमिनेट करा. डी ने सुरू राहणार सेंटेन्स हे आहे, याला आपण केलं एलिमिनेट. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, हेच आपलं करेक्ट ऑप्शन, करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्समध्ये एरर जो आहे तो रेक्टिफाय करायला सांगितलेला आहे. दे वॉज हॅपी टू रिसीव्ह दी अवॉर्ड लास्ट वीक. मागच्या आठवड्यामध्ये अवॉर्ड रिसीव्ह करताना ते हॅपी होते, आनंदी होते. सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, वॉज जो आहे तो सिंग्युलर सोबत येतो. आय वॉज, ही वॉज, शी वॉज. दे नंतर वॉज येत नाही. दे नंतर आपण कोण घेत असतो? दे नंतर आपण वर घेत असतो. हा वॉज चुकीचा आहे. मग आपल्याला करेक्ट करायचं आहे सेंटेन्स. दे नंतर बी नको पाहिजे आपल्याला, दे नंतर वर पाहिजे. दे नंतर आर तर बरोबर आहे, दे नंतर आर जो आहे तो बरोबर आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? लास्ट वीक. पुढे काय म्हटलेलं आहे? लास्ट वीक. लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात. लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात, आणि जे मागच्या आठवड्यात आहे ते पास्टमध्ये जाईल आणि इंग्रजी व्याकरणामध्ये पास्टचं जे आहे ते पास्ट टेन्समध्ये दाखवलं जाईल, प्रेझेंटमध्ये तर दाखवलं जाणार नाही. म्हणून आर कॅन्सल करा. पहिली दोन ऑप्शन कॅन्सल. दे वर बरोबर आहे. हॅपी टू रिसीव्ह दी अवॉर्ड लास्ट वीक हे सेंटेन्स बरोबर आहे. आता दे नंतर इज पण किती चुकीचं आहे? ऑप्शन 4 कॅन्सल करा. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस, पुन्हा एकदा पॅराजम्बलचा प्रश्न आहे. या ठिकाणी पहिली सेंटेन्स जे आहे ते पॉइंटेड आहे. पॉइंटेडवरनं आपल्या लक्षात येतं की पॉइंटेड एकतर V2 असेल किंवा V3 असेल. पॉइंटेडवरनं एक गोष्ट लक्षात येत आहे की पॉइंटेड काय आहे? V2 किंवा V3 आहे. मग V2 किंवा V3च्या आधी काय वापरला जातो? तर V2 किंवा V3च्या आधी काय वापरला जाईल? कोणता तरी सब्जेक्ट वापरला जाईल. म्हणजे हे ए आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल का? तर मुळीच नाही. मग ए जर आपलं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही तर ऑप्शन 3 जे आहे त्याला आपल्याला कॅन्सल करायचं आहे. कळालं सगळ्यांना? पॉइंटेड आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही आणि पॉइंटेड हा एकतर V2 असेल किंवा V3 असेल. पॉइंटेड हा V2 किंवा V3 काहीही असला तर त्याच्या आधी कोणता तरी सब्जेक्ट येईल. तो सब्जेक्ट आपण आता शोधूया आणि तो सब्जेक्ट सेंटेन्सच्या शेवटी येईल.
तो एच्या शेवटी येईल का? नाही, तो बी, सी किंवा डीच्या शेवटी येईल. मग बघा या ठिकाणी वॉटर यूज, वॉटर तर आहे परंतु यूज व्हर्ब आहे. इकडे हॅव ऑल्सो आहे आणि इकडे लँड आहे. आता हा हॅव ऑल्सो जो आहे, हॅव सोबत V3 वापरला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला कळतंय की हॅव ऑल्सो नंतर हा जो पॉइंटेड आहे हा आपल्याला वापरता येऊ शकतो. म्हणजे आपली जोडी जमते की सी नंतर ए जो आहे तो येईल. मग कुठेतरी येऊ शकतो, असं नाही की सुरुवातीलाच सी येईल आणि त्यानंतर ए येईल. आपल्याला जोडी कळाली की जिथे कुठे सी असेल त्याच्यानंतर लगेचच ए येईल. जिथे कुठे सी असेल त्याच्यानंतर लगेचच कोण येईल? ए येईल. मग सी ए ची जोडी कुठे दिसते ऑप्शनमध्ये ते चेक करा. आता बघा इथे सी बी ची जोडी आहे, आपल्याला सी ए ची जोडी पाहिजे म्हणजे हे कॅन्सल. इकडे सी ए ची जोडी आहे बरोबर, इकडे ए सी ची जोडी आहे कॅन्सल. इकडे सी आणि ए ची जोडी आहे का? सी नंतर ए आहे परंतु मध्ये डी येत आहे आणि हा तिसरा पर्सन या ठिकाणी काही कामचा नाही, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. या प्रकारचे सर्व अप्रोच मी तुम्हाला आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये ऑलरेडी शिकवलेले आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला जाऊन व्यवस्थित व्हिडिओज बघायचे आहेत. अप्रोच जो आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे की वेगवेगळ्या म्हणजे एका प्रश्नाला आपण वेगवेगळ्या अप्रोचने सोडवू शकतो. एक जो प्रश्न आहे, पहिलं सेंटेन्स कोणतं आहे ते ओळखा, काही व्हर्ब आहेत का ते ओळखा, काही कॉन्जंक्शन्स आहेत का ते बघा, काही लिंकिंग सेंटेन्सेस आपल्याला मिळत आहेत का ते बघा, काही ऑप्शन्स आपल्याला एलिमिनेट करता येत आहेत का ते बघा, काही ऑप्शन्सवरनं आपली जी पॅराजम्बल आहे त्याची अरेंजमेंट होत आहे का ते बघा. अशा सगळ्या बाबी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत मित्रांनो. त्याचा वापर आपल्याला करायचा आहे फक्त. पुढचा प्रश्न बघा, ग्रॅमॅटिकल एरर आपल्याला ओळखायचा आहे. अमित विल, विल म्हणजे फ्युचर आणि फॉरगेट म्हणजे काय? V1 म्हणजे घटना जी आहे ती भविष्यात घडेल. अमित विल फॉरगेट हिज होमवर्क ॲट होम. अमित त्याचा होमवर्क घरी विसरणार. सो ही हॅज टू एक्सप्लेन इट टू द टीचर आणि म्हणून त्याला टीचरला एक्सप्लेन करावं लागतंय टू द टीचर ड्युरिंग द क्लासमध्ये. आता बघा या ठिकाणी कंडिशन अशी आहे की एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला एक्सप्लेन करावं लागतंय. काय एक्सप्लेन करावं लागतंय? कुणाला एक्सप्लेन करावं लागतंय? त्याच्या टीचरला एक्सप्लेन करावं लागतंय. सो ही हॅज टू एक्सप्लेन इट टू द टीचर. त्याला त्याच्या टीचरला एक्सप्लेन करावं लागतंय ड्युरिंग क्लास चालू असताना किंवा क्लासच्या दरम्यान त्याला कुठल्या तरी विद्यार्थ्याला त्याच्या टीचरला एक्सप्लेन करावं लागत आहे. काय एक्सप्लेन करावं लागत आहे? की तो होमवर्क घरी विसरला. तो होमवर्क घरी विसरला हे त्याला एक्सप्लेन करावं लागतंय. होमवर्क विसरेल असं होईल का? नाही. आणि म्हणून या ठिकाणी हा जो विल आहे हा चुकीचा आहे. हा फॉरगेट जो आहे हा पण चुकीचा आहे. हा फॉरगेट जो आहे हा फॉरगॉट व्हायला पाहिजे, V2 व्हायला पाहिजे. तेव्हा होईल की अमित फॉरगॉट हिज होमवर्क ॲट होम. अमित त्याचा होमवर्क घरी करायला विसरला. सो ही हॅज टू एक्सप्लेन, म्हणून त्याला आता एक्सप्लेन करावं लागत आहे त्याच्या टीचरला ड्युरिंग क्लासच्या दरम्यान. सो एरर कुठे आहे? पार्ट ए मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, दी ऑफिसर शोड, कोणीतरी अधिकारी आहे. शोड म्हणजे दाखविले, V2 आहे. शो आपला V1 आहे आणि शोड आपला काय आहे? V2 आहे. आणि शोन काय आहे मित्रांनो? आपला V3 आहे. हे लक्षात ठेवायचं. सो नो पिटी, कोणतीही दया दाखवली नाही. अधिकाऱ्याने कोणतीही दया दाखवली नाही. अँड वॉज अक्युज्ड ऑफ बिंग, आणि तो आरोपी झाला कशाचा? बिंग लॅकिंग कन्सर्न फॉर अदर सफरिंग, की दुसऱ्यांना काय त्रास होत आहे याला त्याची चिंता नाही आहे. दुसऱ्याला काय त्रास होत आहे त्याला चिंता नाही आहे. मग एक असा व्यक्ती, त्याला दुसऱ्याच्या त्रासाची अजिबात चिंता नसते. दुसरा काहीही सफर करो, दुसऱ्या व्यक्तीला कितीही पीडा हो, कितीही त्रास हो, कितीही दुःख हो, त्या ज्या व्यक्तीला फरक पडत नाही अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं? मग बघा या ठिकाणी एम्पॅथेटिक म्हटलेलं आहे. हा शब्द लक्षात ठेवा नेहमीसाठी. पॅथोज, पॅथोज म्हणजे काय? तर पॅथोज म्हणजे आपण दया किंवा एक फिलिंग्स म्हणू शकतो मित्रांनो. पॅथोज म्हणजे काय? तर पॅथोज म्हणजे फिलिंग्स. फिलिंग्स म्हणजे काय? भावना. सो एम्पॅथेटिक, एम्पॅथेटिक म्हणजे काय? की ज्याला सहानुभूती असते असा व्यक्ती. एम्पॅथेटिक वा सिम्पॅथी, एम्पॅथी हे सगळे पॅथोज या शब्दापासून तयार झालेले शब्द आहे. सिम्पॅथी म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबर जी भावना तुमची आणि त्यांची एकत्र होत असेल तर त्याला म्हटलं जातं सिम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीबद्दल एखादी भावना असणे. युपॅथी म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल चांगल्या प्रकारची भावना असणे. एपॅथी म्हणजे काय? कोणतीही भावना नसणे.
मग आता या ठिकाणी एम्पॅथेटिक आहे. एम्पॅथेटिक म्हणजे सहानुभूती आहे, परंतु या व्यक्तीला काही चिंता आहे का एखाद्या व्यक्तीच्या पीडेबद्दल, त्रासबद्दल नाही, म्हणून एम्पॅथेटिक म्हणता येणार नाही. कॅलस, कॅलस म्हणजे काय, कठोर व्यक्ती. व कॅली या रूटवरनं जर आपण गेलो तर कॅलीचा अर्थ सुंदर पण होतो, कॅलिग्राफी आपण म्हणत असतो. सो हे आपलं उत्तर होणार नाही. ए पॅथेटिक, बघा पॅथोज किंवा पॅथी जर आपण म्हटलं तर फिलिंग्स, आणि ए म्हणजे नसणे, ए म्हणजे नसणे, ए नेगेटिव्ह आहे. सो हा ए ॲज अ नेगेटिव्ह, आणि पॅथेटिक म्हणजे फिलिंग्स, त्याला कुठल्याही भावना नाही. एखादा व्यक्ती कोणत्या दुःखातनं सफर करतोय त्याला काही चिंता नाही, त्याला अपॅथेटिक म्हटलं जातं. पॅसिव्ह म्हणजे उदासीन, हे आपलं उत्तर होणार नाही, निष्क्रिय. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, एरर शोधायचा आहे. द स्कूल प्लान्स, स्कूल जी आहे ते प्लान करत आहे, V1+S बरोबर आहे. टू सेलिब्रेट, सेलिब्रेट करण्यासाठी काय सेलिब्रेट करण्याचा प्लॅन करत आहे, तर सक्सेस सेलिब्रेट, त्यांचं सक्सेस सेलिब्रेट, त्यांचं यश जे आहे ते सेलिब्रेट करण्याचा प्लॅन करत आहे. विथ अ ग्रँड फंक्शन इन ऑडिटोरियम नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यामध्ये. आता बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रेझेंट इंडेफिनेट टेन्सने आपण फ्युचर इंडिकेट करतो. पहिल्याच टेन्समध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे टेन्स या प्रकरणामध्ये. त्यामुळे या ठिकाणी हा V1+S बरोबर आहे आणि नेक्स्ट वीक पण बरोबर आहे. प्रेझेंट इंडेफिनेट टेन्ससह जर फ्युचरचा टाइम वर्ड आपण यूज करत असू तर तो फ्युचर दर्शवतो, ते वाक्य चुकीचं नसतं. या ठिकाणी एरर काय आहे मित्रांनो, हा जो इट्स आहे हा चुकीचा आहे. हा इट्स फक्त ITS पाहिजे. यांनी बघा काय दिलेलं आहे, IT आणि ॲपॅस्ट्रॉफी S. हा जो IT ॲपॅस्ट्रॉफी जो S आहे याचा अर्थ एकतर इट इज होतो, किंवा याचा अर्थ इट वॉज होतो, किंवा याचा अर्थ इट हॅज होत असतो. आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे की शाळेने त्यांचे यश, शाळेने त्यांचे यश, मग हे त्यांचे कुणासाठी वापरलेलं आहे, स्कूलसाठी. आणि स्कूल काय आहे, ह्युमन बिंग नाही आहे, म्हणून त्यांच्यासाठी हिज हर असं काही वापरलं जाणार नाही, म्हणून त्यांच्यासाठी इट्स हा प्रोनाऊन वापरला जाईल, ITS. आणि जर तुम्ही ॲपॅस्ट्रॉफी जोडला तर तो प्रोनाऊन बनणार नाही, म्हणजे हा IT ॲपॅस्ट्रॉफी S चुकीचा आहे. जर ITS लिहिलेलं असतं तर आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं, आणि म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा, हा प्रश्न शब्द जो आहे तो चुकीचा आहे, म्हणून तो सेगमेंट एरर आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे की ऑप्शन 1 वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेलं आहे. डिस्पाइट हॅव्हिंग लिटल हरसेल्फ, तिच्याकडे काही असून सुद्धा, रीता वॉज ॲन पर्सन हू ऑलवेज फाउंड ए वे टू हेल्प दोज इन ग्रेटर नीड. रीता कशी पर्सन आहे, कशी व्यक्ती आहे, हू ऑलवेज फाउंड अ वे, की ते नेहमी असा एक मार्ग शोधतात, टू हेल्प दोज, अशा लोकांना मदत करण्यासाठी की ज्या लोकांना खूप गरज असते. खूप गरज असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी रीता नेहमी वेगवेगळे मार्ग शोधत असते. या परिस्थितीत रीताचं कॅरेक्टर जे आहे ते काय होईल, तर याला काय म्हटलं जातं की रीताकडे फार कमी असून सुद्धा इतर लोकांना जेव्हा मदतीची गरज पडते, जेव्हा त्यांना खूप गरजेची आवश्यकता असते, मदतीची आवश्यकता असते, अशा परिस्थितीत रीता जी आहे ती त्यांना काय करते, मदत करते. मग रीटाला या ठिकाणी काय म्हटलं जाईल, तर रीटाला या ठिकाणी म्हटलं जाईल की ती कशी आहे, उदार आहे, ती कशी आहे, परोपकारी आहे. मग बघा या ठिकाणी हेडोनिस्ट, हेडोनिस्ट म्हणजे सुखवादी, की जे सुखामध्ये समाधान मानतात ते हेडोनिस्ट असतात. पुढे आहे फॅटलिस्ट, फॅटलिस्ट म्हणजे दैववादी, जे दैवावर जास्त विश्वास ठेवून असतात ते. ऑल्ट्रुइस्ट म्हणजे परोपकारी, ज्याला आपण फिलॅन्थ्रॉपिस्ट असे देखील म्हणत असतो. म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. रिअलिस्ट म्हणजे वास्तववादी, हे आपलं उत्तर होणार नाही. बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाइज द पंक्च्युएशन एरर इन द सेंटेन्स. पंक्च्युएशनचा एरर शोधा. ऑल्दो ही वॉज ट्राईड ही सेड आय फिनिश माय होमवर्क नाव. आता बघा या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे की ऑल्दोचा ए जो आहे तो कॅपिटल पाहिजे, सर्व ऑप्शनमध्ये तो कॅपिटल आहे. ऑल्दो ही वॉज टायर्ड, आता टायर्ड नंतर या ठिकाणी काय पाहिजे, कॉमा पाहिजे, कारण तिथून पुढे पुढचं सेंटेन्स सुरू होत आहे ही सेड. मग ऑल्दो ही वॉज टायर्ड नंतर या ठिकाणी आपल्याला कॉमा दिसतोय, इकडे आपल्याला कॉमा दिसत नाही, म्हणून हे ऑप्शन कॅन्सल होईल. सो या ठिकाणी टायर्ड नंतर कॉमा आहे, या ठिकाणी टायर्ड नंतर कॉमा आहे. झालं. पुढे बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण आपलं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकत असतो त्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे की सेड नंतर जनरली काय येत असतो, कॉमा, आणि पुढचं सेंटेन्स डबल इन्व्हर्टेड कॉमाने सुरू होतं. तर या सेड नंतर आपल्याला काय पाहिजे, कॉमा पाहिजे, इकडे कॉमा नाही, म्हणजे हे काय होईल, कॅन्सल होईल. आता या ठिकाणी कॉमा आहे, इथे कॉमा नाही, म्हणजे हे कॅन्सल होईल. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट, चला बघा पुढचा प्रश्न.
अ बेगर कॅन नेवर बी बँकरप्ट या प्रॉवर्बचा मिनिंग सांगायचं आहे. बेगर कुणाला म्हटलं जातं? भिकारी व्यक्तीला म्हटलं जातं. आणि बँकरप्ट म्हणजे कोण? की असा व्यक्ती की ज्याचं सर्व काही लूज झालेलं आहे, ज्याने सर्व काही लॉस्ट केलेलं आहे, ज्याचं सर्व काही बुडालेलं आहे असं. अ बेगर कॅन नेवर बी बँकरप्ट, एक भिकारी कधीच बँकरप्ट होऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे की एखादा व्यक्ती ज्याच्याकडे काहीच नाही आहे, एखादा व्यक्ती ज्याच्याकडे काहीच नाही आहे, त्याचं काहीच हरवत नाही. हरवत नाही इन द सेन्स त्याच्याकडनं काहीच तू काहीच गमावू शकत नाही असं आपण म्हणू शकतो. की ज्या व्यक्तीकडे काहीच नाही त्याच्याकडे गमवायला देखील काहीच नसतं. ज्या व्यक्तीकडे पैसाच नाही तो पैसा गमावणार कुठून? ज्या व्यक्तीकडे प्रसिद्धी नाही, ज्या व्यक्तीकडे कीर्ती नाही, ज्या व्यक्तीकडे चांगलं कॅरेक्टर नाही, तर त्याला गमवण्यासारखं काहीच नाही, असा या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो. सो अ पर्सन हू हॅज नथिंग कॅन नॉट लूज एनिथिंग मोर. ज्याच्याकडे काहीच नाही आहे तो आणखी काय लूज करणार, आणखी काय गमावणार? हेच आपलं उत्तर बरोबर आहे. बेगर शुड नेवर बोरो मनी. भिकारी लोकांनी कधीच पैसे उधार मागायला नको असा अर्थ होतो का? नाही. इवन बेगर सेव्ह मनी. इवन बेगर सेव्ह मनी, मनी म्हणजे काय? की भिकारी लोक सुद्धा पैशांची बचत करतात, हे आपलं उत्तर होणार नाही. बँक्रप्सी इज ओनली फॉर बिझनेसमॅन. की बँक्रप्सी कोणासाठी आहे? फक्त बिझनेसमॅन लोकांसाठी आहे, हे पण आपलं उत्तर नाही. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न. एरर रेक्टिफाय करायला सांगितलेलं आहे. प्लीज ब्रिंग द फॉलोइंग आयटम्स, ए नोटबुक, ए पेन अँड ए कॅल्क्युलेटर. बघा मित्रांनो इथे म्हटलेलं आहे प्लीज ब्रिंग दी फॉलोइंग आयटम्स. कृपया हे खाली दिलेले आयटम्स जे आहेत ते आणायचे आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी कोलन दिलेला आहे. सो हा कोलन अत्यंत बरोबर आहे, कारण आपल्याला पुढे मग वेगवेगळ्या वस्तूंची यादी जी आहे, वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत, आयटम्स जे आहेत ते आपल्याला नमूद करावे लागतील. सो पहिला आयटम काय आहे? तर पहिला आयटम आहे एक नोटबुक. ओके. दुसरा आयटम काय आहे? एक पेन. अगदी बरोबर. आणि तिसरा आयटम काय आहे? कॅल्क्युलेटर. तर बघा मित्रांनो, जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची अशी लिस्ट दिली जाते, उदाहरणार्थ पहिल्यांदा पेन असेल, मग कॉमा, पेन्सिल असेल, कॉमा, इरेजर असेल, कॉमा, अँड शार्पनर दिलेलं असेल, तर जो अँड असणार ना त्याच्या आधी पण आपल्याला एक कॉमा घ्यावा लागतो. सो हा जो अँड आहे, या अँडच्या आधी पण आपल्याला एक कॉमा घ्यावा लागेल, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. मग बघा इकडे जर आपण पाहिलं तर फॉलोइंग आयटम्स नंतर इकडे काहीच नाही, म्हणजे ऑप्शन 1 कॅन्सल होईल. या ठिकाणी कोलन बरोबर आहे, परंतु इथे तर कॉमा पाहिजे, इथे पण एक कॉमा पाहिजे, आणि या ठिकाणी अँड एक कॅल्क्युलेटर म्हटलेलं आहे, सो ते बरोबर आहे, परंतु बाकी ठिकाणी कॉमा नाही. प्लीज ब्रिंग द फॉलोइंग आयटम्स, हा तर सेमिकोलन आहे, हा चुकतोय. हा कॉमा बरोबर आहे, इथे पण आपल्याला एक कॉमा घ्यायला पाहिजे, हे कॅन्सल होईल. प्लीज ब्रिंग द फॉलोइंग आयटम्स, कोलन बरोबर आहे, ए नोटबुक नंतर कॉमा, पेन नंतर कॉमा, आणि कॅल्क्युलेटरच्या आधी जो अँड आहे त्याच्या आधी पण हा कॉमा जो आहे तो बरोबर आहे, आणि म्हणून हे सेंटेन्स आपलं करेक्ट सेंटेन्स आहे मित्रांनो. हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवायचा महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढे बघा दिलेली प्रॉवर्ब, त्याचं मिनिंग आपल्याला ओळखायचं सांगितलेलं आहे की बेटर लेट दॅन नेव्हर. बेटर लेट म्हणजे उशिरा आलेलं किंवा उशिरा केलेलं बेटर आहे, दॅन च्यापेक्षा, नेव्हर म्हणजे कधीही न करण्यापेक्षा उशिरा केलेलं कधीही चांगलं असतं. एखादी गोष्ट करत असताना जेव्हा आपण म्हणतो आता खूप उशीर होऊन गेलेला आहे असं म्हणण्यापेक्षा, म्हणजे जो व्यक्ती असं म्हणतो ना की आता खूप उशीर होऊन गेला, आता मी काय करू, तर मग त्या परिस्थितीत ही म्हण उपयोगी ठरते की बेटर लेट दॅन नेव्हर. उशीर झालेला, कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी उशीर झालेला कधीही चांगला, रादर दॅन ती गोष्ट न करण्यापेक्षा. सो बघा, अ डिलेड ॲक्शन ऑफन कॅरीज मोर इंट्रिन्सिक व्हॅल्यू दॅन इमिजिएट वन. ए डिलेड ॲक्शन म्हणजे एखाद्या ॲक्शनमध्ये जर घेण्यामध्ये आपण उशीर केला तर ती नेहमी घेऊन जाते मोर इंट्रिन्सिक व्हॅल्यू दॅन इमिजिएट वन. काही इंट्रिन्सिक व्हॅल्यू घेऊन जाते असं काय अर्थ होत नाही. इट इज बेटर टू डू समथिंग इवन इफ इट इज डिलेड. इट इज बेटर टू डू समथिंग, काहीतरी करणं हे बेटर आहे, वेदर इट इज डिलेड और नो मॅटर इफ इट इज डिले, इवन इफ इट इज डिलेड. जरी त्याचा उशीर झालेला असला, रादर दॅन नॉट डुईंग इट ॲट ऑल, की कधीही न करण्यापेक्षा, हे आपलं करेक्ट आन्सर आहे. पंक्च्युअलिटी इज लेस इम्पॉर्टंट दॅन इव्हेंच्युअल कॉम्प्लेशन इन द टास्क. पंक्च्युअलिटी लेस इम्पॉर्टंट आहे असा संबंध नाही. टाइमलीनेस इज सेकंड, हे पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, रेक्टिफाईज द अंडरलाईन स्पेलिंग एरर. अंडरलाईन केलेला हा जो शब्द आहे त्याचा जो स्पेलिंग आहे त्याला रेक्टिफाय करा. रेक्टिफाय करा म्हणजे करेक्ट करा. आता हा डिटेल शब्द आहे, डिटेल शब्दाचं स्पेलिंग सगळ्यांना माहिती आहे. डिटेल शब्दाचं स्पेलिंग काय आहे? DETAIL.
IL आणि ED जोडलेला आहे तर मग ED जोडा. सो हे करेक्ट स्पेलिंग होईल. डिटेल्ड म्हणजे काय, जे पूर्ण असेल ते. त्या ठिकाणी हे आपलं उत्तर नाही, हे बरोबर आहे. हे या प्रश्नाचं उत्तर तर सगळ्यांना जमलं असेल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, द अर्ली बर्ड कॅचेस दी वॉर्म. घेतलेला आहे आपण इडियम. दी अर्ली बर्ड कॅचेस दी वॉर्म म्हणजे काय, जो व्यक्ती कामाला लवकर सुरुवात करतो त्याला यश लवकर प्राप्त होतं. मग या ठिकाणी बघा, सक्सेस कम्स टू दोज हु ऍक्ट फर्स्ट. सक्सेस म्हणजे यश, कम्स टू दोज अशा लोकांकडे येतं हु की जे ऍक्ट फर्स्ट, लवकर त्याच्यावर ऍक्ट करतात, पहिल्यांदा त्याच्यावर काम करतात. ऑप्शन 1 बरोबर. इट इज बेटर टू बी लेट दॅन अर्ली. अर्ली करण्यापेक्षा लेट केलेलं कधीही बरं. बर्ड्स दॅट वेकअप अर्ली आर हंग्री. जी पक्षी लवकर उठतात झोपेतनं ती खूप भुकेली असतात. पीपल हु स्लीप इन मिस ब्रेकफास्ट. जी लोक झोपतात ती ब्रेकफास्ट मिस करतात. असं काहीही नाही. ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला विचारलेला आहे सिनॉनिम समान अर्थाचा शब्द ट्रॅम्पल. ट्रॅम्पल म्हणजे काय, पायाखाली तुडवणे. ट्रॅम्पल म्हणजे काय, पायाखाली तुडवणे. यासाठी क्रश हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. आणि लिफ्ट म्हणजे वर उचलणे. टिपटो म्हणजे पायावर, पायाच्या टोवर उचलणे. आणि स्टंबल, स्टंबल म्हणजे काय, कुरतडणे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 1 बरोबर आहे. रॅपिडली, रॅपिडली म्हणजे काय, वेगाने. स्विफ्टली, क्विकली ज्याला आपण म्हणतो की डू इट रॅपिडली, लवकर कर, वेगाने कर. अँटोनिम विचारलेला आहे पण अपोजिट विचारलेला आहे. एखादे काम जर आपण वेगाने करत असू, स्पीडली करत असू, स्पीडने करत असू, फास्ट करत असू, स्विफ्टली करत असू, पेसने करत असू, रॅपिडली करत असू, तर त्याच्या उलट काय होईल, जे काम आपण ग्रॅज्युअली करत आहोत, जे काम आपण स्लोली करत आहोत. मग सायलेंटली, सायलेंटली होणार नाही. फर्मली, फर्मली पण नाही. फर्मली म्हणजे काय, मजबूतीने. स्लोली बरोबर अँटोनिम आहे. सिक्रेटली म्हणजे गुप्ततेने होणार नाही. इथे ओपनली असतं तर सिक्रेटली आपण घेतलं असतं. इकडे रॅपिडली आहे तर स्लोली किंवा ग्रॅज्युअली आपल्याला घ्यावं लागेल. दी इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द ओळखा. पहिला शब्द आहे रेकमेंडेशन. रेकमेंडेशन मध्ये डबल सी येतो, सगळ्यांना माहिती आहे. सो डबल सी पाहिजे तेव्हा आपलं हे स्पेलिंग बरोबर होईल. म्हणजे हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी आहे. रेकमेंडेशन सगळ्यांना माहिती आहे, आपण एखाद्या व्यक्तीला रेकमेंड करतो. ओके. सो हा शब्द जो आहे रॉन्डिवू शब्द आहे. याचा अर्थ होतो संपर्क किंवा संपर्क पत्ता. सो हे आपलं उत्तर होणार नाही. RENDEZVOUS हे स्पेलिंग बरोबर आहे, परंतु हे स्पेलिंग चुकीचं असल्यामुळे हे ऑप्शन उत्तर होईल. कॉनोशर, कॉनोशर कोणाला म्हटलं जातं की वेगवेगळ्या खाण्याच्या ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये जो पारखी व्यक्ती असतो त्याला कॉनोशर म्हटलं जातं. एक्सेंट्रिक म्हणजे काय, विचित्र, ज्याला आपण ग्रॉटेक्स किंवा ऑड किंवा स्ट्रेंज म्हणत असतो तो. सो ही सर्व स्पेलिंग बरोबर आहेत, फक्त हे स्पेलिंग चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द विचारलेला आहे, म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. तर अशा पद्धतीने ही सर्व 25 प्रश्न जी आपल्याला विचारली होती, या सर्व 25 प्रश्नांचं ॲनालिसिस या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्याला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील GMCच्या भागामध्ये. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.